नाशिकमध्ये आझाद समाज पार्टीचा भव्य पक्षप्रवेश सोहळा संपन्न। नाशिक जिल्ह्यात आझाद समाज पार्टी कांशीराम वतीने आयोजित भव्य पक्षप्रवेश सोहळा आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळी पक्षात जाहीर प्रवेश केला। कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली। उपस्थित मान्यवरांचा स्वागत आणि सत्कार करण्यात आला। त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून समता, बंधुता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि संविधानिक विचारांचा संदेश देण्यात आला। या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते नाशिक जिल्ह्यातील सामाजिक चळवळीतील युवा नेतृत्व माननीय दामोदर अण्णा पगारे यांच्या आझाद समाज पार्टी कांशीराम मधील जाहीर पक्षप्रवेशाचे। नाशिक जिल्हाध्यक्ष साहिल नाना सोनवणे यांच्या उगवत्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात उभी राहत असलेली संघटनात्मक ताकद आणि पक्षाची वाढती वाटचाल पाहता दामोदर अण्णा पगारे यांनी पक्षात प्रवेश केला। त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाच्या संघटनेला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे यांनी आझाद समाज पार्टीची भूमिका, ध्येय, धोरणे, संघटन विस्तार यांनी आगामी वाटचालीबाबत मार्गदर्शन केलं। त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। या कार्यक्रमाला नाशिक जिल्हा उपाध्यक्ष विजय मोरे, युवा उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेशजी गांगुर्डे, युवा प्रदेश महासचिव संदीपजी मोरे, महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी अरविंद कांबळे, महाराष्ट्राचे युवा प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुलतान शाह यांची प्रमुख उपस्थिती लाभली। मान्यवरांनी युवक संघटन, संविधानिक विचार, सामाजिक परिवर्तन आणि बहुजन समाजाच्या हक्कांसाठी मजबूत संघटन उभारण्याबाबत मार्गदर्शन केले। विशेषतः ॲडव्होकेट सुलतान शाह यांच्या मार्गदर्शनाने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे नाशिक जिल्ह्यात आझाद समाज पार्टीच्या संघटनात्मक विस्ताराला नवी दिशा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं। सामाजिक समता, न्याय आणि संविधानिक मूल्यांच्या आधारावर संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळेस करण्यात आला। नेतृत्वावर विश्वास, विचारांशी नाते, संघटन मजबूत आणि परिवर्तनाच्या दिशेनं दमदार वाटचाल। जय भीम, जय मंडल, जय जोहार, जय संविधान, जय किसान, जय भारत। मी थोडंसं बोलणार आहे। जय शिवराय, जय भीम, जय लवजी, जय वाल्मिकी, सलाम अलैकुम। पण मी एकच सांगतो की मी माझ्या पदाचा मान राखून मी माझे काम प्रामाणिकपणे करेल। आझाद समाज पार्टीचे नाव नाशिकमध्ये मोठे केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, हे बोलतो आणि सांगतो। जे फोडाफोडीचं राजकारण चालू आहे त्याशिवाय आपल्यामध्ये एकही नाही। माझं एक धोरण आहे का आपल्या इथं जेवढा आपला समाज, इतर जाती, 59 जाती आरक्षण या विरोधात आपण आता मोर्चा 22 तारखेला काढणार आहोत। एक आणि पक्ष मला मोठा करायचा आहे। 2 सर्वांना एकत्र घेऊन, सर्व समाज एकत्र घेऊन मी चालणार आहे का तो आझाद पार्टीला एक हातभार लागल। नाशिकमधून नवीन काहीतरी करायची माझी इच्छा आहे। 22 तारखेला मोर्चाचं काय नियोजन आपलं? 22 तारखेला महामोर्चा आहे, एल्गार महामोर्चा आहे। उपवर्गीय आपल्या विरोधात लाखोच्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहे। सर्व समाज 58 जाती सर्वांना आव्हान केलेलं आहे। अण्णा, तुम्ही वंचितकडे जिल्हाध्यक्ष होते युवाचे आणि तिकडे काही नाराज होऊन तुम्ही आझाद पार्टीत आलात की काही वेगळं? नाराज मी साहेबांवर बी नाही, कोणावरच नाही का मी एक विश्वासाने हे केलं। विश्वास म्हणजे एक थोडक्यात सांगायचं म्हटल्यानंतर नेता कसा पाहिजे का त्यांनी ज्ञानाच्या दोन्ही बाजू तपासल्या पाहिजे। म्हणून मी वंचित पक्ष हा सोडून आझाद पार्टीमध्ये प्रवेश केला। नाव सांगा। मी संदीप मोरे, युवा प्रदेश महासचिव, आझाद समाज पार्टी। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, तसेच
आमचे महाराष्ट्राची तोप महाराष्ट्र उपाध्यक्ष मान्य अरविंदभाई कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, आमचे नाशिक जिल्हाध्यक्ष मान्य साहिल नाना सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, आमचे मुकेश गांगुर्डे शहराध्यक्ष मनोज हिरे या सर्वांच्या विश्वासाला जागा होऊन आज या महाराष्ट्राचं नेतृत्व माननीय दामोदर अण्णा पगारे यांचा आझाद समाज पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे. आम्ही येत्या काळामध्ये अखंड नाशिक पिंजून काढू आणि गाव तिथे शाखा हा उपक्रम राबवून या अखंड जिल्हाभरामध्ये या पक्षाची आम्ही जमिनी स्तरावर बांधणी करू आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही आमची सत्ता हिसकावून घेऊ, असं आज या ठिकाणी मी आपणास व्यक्त होतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. सर्वप्रथम फुले शिवशाहू आंबेडकरांच्या विचारांना वंदन. आज या ठिकाणी नाशिकमध्ये नाशिकचं दमदार नेतृत्व दामोदर अण्णा पगारे यांचा आझाद समाज पार्टी नाशिक जिल्हा अध्यक्ष, युवा नाशिक जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे. हजारोंच्या संख्येने या ठिकाणी दामो अण्णा पगारे यांच्यासोबत अनेक तरुण या ठिकाणी आपल्यासोबत या चळवळीत, फुले शाहू आंबेडकरांच्या खऱ्या चळवळीत या ठिकाणी सहभागी झालेत. आणि नक्कीच इथून पुढे दामो अण्णा पगारे यांच्या नेतृत्वाखाली, आझाद समाज पार्टीच्या संपूर्ण टीमच्या नेतृत्वाखाली आझाद समाज पार्टी गाव तिथे शाखा या योजना राबवणार आहेत. गाव तिथे रोजगार, शाखा तिथे रोजगार या योजना राबवण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि आझाद समाज पार्टी नक्कीच येणाऱ्या पंचायत समिती असेल, झेडपी असेल, यामध्ये आमची एक नवीन भूमिका म्हणून जाहीर करू. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.